माही कार्तिकसाठी कॉफी घेऊन त्याच्या रूमच्या दारापर्यंत आली. कार्तिक रूममध्ये सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे अहंकार, घमंड साफ दिसत होता. माही त्याच्याजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, "काकूंनी तुझ्यासाठी कॉफी पाठवले." कार्तिकने लॅपटॉपवरून नजर हटवून माहीकडे पाहिलं आणि तिला टोमणा मारत म्हटलं, "घरात दुसरं कोणीच नव्हतं का ते तुला माझ्यासाठी कॉफी घेऊन पाठवलं आहे आईने? की तूच स्वतः माझ्यासमोर येण्यासाठी कॉफी घेऊन आलीस?" माहीचं मन खूपच दुःखी झालं. तिला खूप वाईट वाटलं त्याच्या बोलण्याचं. पण तिने स्वतःला सावरत म्हटलं, "असं काही नाही. मी काकूंना सांगितलेलं की सरुताईकडे कॉफी द्या म्हणून." पण तिचं बोलणं तोडत कार्तिक वैतागलेले भाव चेहऱ्यावर आणत म्हटला, "ठीक आहे, आणलीच आहेस कॉफी तर ठेव इथे आणि इथे बस, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे." माही घाबरतच त्याच्यासमोर बसली. कारण तिला पहिलंच माहीत होतं की कार्तिक तिच्याशी काय बोलणार आहे ते. "माझ्या बाबांना जाऊन सांग की तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचं." कार्तिक मागील काही दिवसांपासून हीच एक गोष्ट माहीला सांगत होता. माही प्रत्येक वेळी त्याच्या बोलण्यावर शांत राहायची. पण आज तिने हिम्मत करून त्याला म्हटलं, "कार्तिक, तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचं तर तू तसं स्वतः तुझ्या घरच्यांना का नाही सांगत?" कार्तिक उपरोधिकपणे हसला आणि रागाने बोलला, "जर त्यांनी माझं ऐकलं असतं तर मी तुझ्या मागे पागलसारखं इतके दिवस लागलो असतो का? या घरात माझ्यापेक्षा जास्त तुला मानतात ते." त्याचं बोलणं ऐकून माहीची नजर झुकली. ती त्याला समजवत हळुवारपणे म्हटली, "मी कधीच कार्तिक तुझी जागा घेण्याचा प्रयत्न नाही केला, पण ती तू घेतलीस." कार्तिक रागाने बोलला तिला, "जेव्हापासून तू आमच्या आयुष्यात आलेस तेव्हापासून सर्वच बदललंय." आता माहीचे पेशन्स संपत चाललेले. ती म्हणाली, "मला हौस नाहीये कार्तिक तुझ्या आयुष्यात येण्याची. तुझे बाबा म्हणतील त्या मुलासोबत मी लग्न करायला तयार आहे. पण प्रत्येक वेळी मला जिम्मेदार ठरवू नको की माझ्यामुळे होत आहे तुझ्या आयुष्यात असं सगळं." तिचं बोलणं ऐकून कार्तिक जास्तच भडकला. त्याने कॉफीचा कप जोरात जमिनीवर आदळला. तो ताडकन उठून माहीजवळ आला. "तू कोण आहेस? माझ्यासमोर बोलण्याची हिंमत करतेस? माझ्या नजरेत तुझी काहीच लायकी नाही, समजलं तुला?" माहीच्या डोळ्यांमधून अश्रू गालावर ओघळले. पण तिने स्वतःला कमजोर पडू नाही दिलं. "मला माहिती आहे माझी काहीच लायकी नाही, पण माझ्या हातात असतं तर मीही तुझं तोंड कधीच पाहिलं नसतं." ती म्हणाली त्याला. हे ऐकून कार्तिकने तिचे खांदे पकडून तिला रागाने भिंतीला टेकवलं. "आता तू मला नाकारणार एवढी हिंमत आली का तुझ्यात?" बोलताना कार्तिकने रागात तिचे खांदे जोरात आवळून पकडलेले. ती कळवळली. "प्लीज कार्तिक, सोड मला," ती म्हटली. तो तिच्यावर नजर रोखून म्हटला, "आता तर मी स्वतःहूनच तुझ्यासोबत लग्न करेल आणि तुला दाखवून देईल कार्तिक देसाई कोण आहे ते." बोलून कार्तिकने तिला जोरात ढकलून दिलं. माही पडता पडता वाचली. ती तोंडावर हात ठेवून रडत तिथून पळत दुसऱ्या रूममध्ये आली. तिने पटकन त्या रूमचा दरवाजा बंद केला. जोरजोरात रडू लागले. तिला कळत नव्हतं की कार्तिक तिच्यासोबत असं का वागत आहे. तो तिचा एवढा तिरस्कार का करत आहे. तिचे आई वडील तिला सोडून गेल्यानंतर कार्तिकच्या आईबाबांनी तिला सांभाळलेलं. ती हॉस्टेलला असली तरी ते तिची काळजी घेत होते. त्यांनी कधी तिला परकेपणा जाणवू नव्हता दिला. पण कार्तिकला नेहमी असंच वाटायचं की माहीमुळे त्याचे आईवडील त्याच्यापासून दूर होत आहेत. माही सुट्टीवर आली की ती तिच्या आईबाबांच्या घरी राहत असे. कधीतरी ती कार्तिकच्या घरी सुलोचना देवींनी जास्तच आग्रह केला घरी ये असा तरच येत असे. एक दिवस कार्तिकच्या वडिलांनी आबासाहेबांनी घरातच खूप मोठी पार्टी ठेवलेली.
त्यांच्या कंपनीला नवीन प्रोजेक्ट मिळण्याच्या खुशीत. संपूर्ण घरभर लख्ख प्रकाश होता. घरात सर्व बाजूला पार्टीसाठी जमलेले लोक होते. त्या सर्वांची नजर फक्त कार्तिकला शोधत होती, कारण प्रोजेक्ट मिळण्याचं सर्वात जास्त श्रेय त्याला जात होतं. सुलोचना देवी काळजीने आबासाहेबांना म्हणाल्या, कार्तिक अजून आला नाही घरी? आबासाहेब म्हणाले, येईल, ट्रॅफिकमध्ये अडकला असेल. सुलोचना, आज कार्तिक आणि माहीचं रजिस्टर मॅरेज आहे, आबासाहेब म्हणाले. काय? सुलोचना देवी धक्क्याने बोलल्या. अहो, पण आपल्या कार्तिकला तुम्ही याविषयी काहीच नाही बोललात. सगळ्यांसमोर त्याने लग्नाला विरोध केला तर? तेव्हाच बाहेर कार्तिकच्या कारचा आवाज आला. तो आत आला. ब्लॅक सूटमध्ये तो खूपच रुबाबदार, हँडसम दिसत होता. माहीने दुरूनच त्याला पाहिलं. तिला माहीत होतं कार्तिक आल्यावर तिचा आज अपमान होणार आहे या पार्टीत. कार्तिक आत येताच आबासाहेब बोलून त्यांना मिठी मारली. तेव्हाच आबासाहेबांनी त्याला सांगितलं, चल कार्तिक, वकील केव्हापासून तुझ्या येण्याची वाट पाहत आहेत. तो न समजून विचारतो त्यांना, कशासाठी आबासाहेब? तुझं आणि माहीचं आज रजिस्टर मॅरेज आहे. आजचा दिवस खूप खास आहे म्हणून. कार्तिक हैराण होऊन त्यांच्याकडे पाहतो. आबासाहेब, एवढी घाई का? शुभ कामात उशीर कशाला? सुलोचना देवी त्यांच्याजवळ येत म्हणाल्या. तसंही तुझी हा आहे ना या लग्नासाठी? त्या त्याला आठवण करून देत म्हणाल्या. कार्तिक आता समजला होता. आता तो माहीसोबत लग्न करायला नकार देऊ शकत नव्हता. तो मजबुरीमध्ये वकिलाजवळ जाऊन उभा राहिला. दुसऱ्या बाजूला एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या माहीच्या हृदयाची धडधड भीतीने वाढलेली. वकिलाजवळ असलेल्या पेपर्सवर कार्तिकने साईन केली. त्यानंतर सुलोचना देवी माहीला तिथे सोबत घेऊन आल्या. त्याने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तिचीही साईन झाली. फायनली त्यांचं रजिस्टर मॅरेज झालं. त्यांच्या लग्नानंतर कार्तिकच्या वागण्यात काहीच बदल नव्हता झाला. तो बाहेर जगासमोर एक जिम्मेदार नवरा असल्याचं फक्त भासवत होता. पण एका बेडरूममध्ये त्याच्या डोळ्यांमध्ये माहीसाठी खूपच तिरस्कार होता. माही प्रत्येक दिवशी प्रयत्न करत होती की ती कार्तिकच्या मनात तिच्यासाठी थोडीशी जागा बनवू शकेल, पण कार्तिक तिला प्रत्येक दिवशी अपमानित करत होता. एका बाजूला कार्तिकचे आई बाबा माहीला सून कमी आणि मुलगी जास्त मानत होते. ते पाहून कार्तिकच्या मनात माहीसाठी तिरस्कार आणखीनच वाढत होता, कारण तो हिनावर प्रेम करत होता. तिला तो त्याच्या आयुष्यात बायकोचं स्थान देणार होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी माहीला हिना आणि कार्तिकच्या प्रेमाविषयी कळलेलं. ती कार्तिकवर नाराज होती, पण त्याचा कार्तिकवर काहीच फरक पडला नाही. हिना कार्तिकला एका रात्री फोन करून बोलली, कार्तिक, तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तू त्या मुलीला तुझ्या आयुष्यातून काढून का नाही टाकत? मी नाही पाहू शकत तुला दुसऱ्या मुलीसोबत. तू तिकडे एका बेडरूममध्ये तिच्यासोबत. हिना रडत बोलली, कार्तिक, नाही सहन होत आता मला हे. तिला पहिलं तुझ्या आयुष्यातून काढून टाक. हिना, प्लीज समजून घे मला. मी माझ्या वडिलांच्या विरोधात नाही जाऊ शकत. मग माझं काय? कार्तिक, हिना बोलते. बोलताना तिचा आवाज खूपच रागीट झालेला. माझे आई वडील माझ्यासाठी मुलं पाहू लागलेत. कार्तिक, तू लवकर काही नाही केलंस तर मी कायमसाठी दुसऱ्या कोणाची तरी बायको होईल. आता कार्तिक खूपच टेन्शनमध्ये आला. हिनाचं बोलणं त्याच्या काळजात चाकू मारल्यागत घुसलं. तो हिनाला कोणत्याच परिस्थितीत गमवू शकत नव्हता. त्याच रात्री हिनाने कार्तिकच्या डोक्यात असं विष कालवलं ज्यामुळे कार्तिकचं डोकं आणखीनच बिथरलं. हिना बोलली, कार्तिक, तू त्या घरचा मुलगा आहेस, तरी तुझ्या घरचे तुला सोडून त्या मुलीला जास्त महत्त्व देत आहेत. जर ती तुझ्या आयुष्यातच नाही राहिली तर सर्वच तुझं होईल. कार्तिक शांत झाला.
तो आधीच माहीचा तिरस्कार करत होता. आता तर हिनाने भडकवल्यावर तो जास्तच माहीचा तिरस्कार करू लागला. इकडे माही हळूहळू मनातून तुटत चाललेली. कार्तिक तिच्याशी बोलत नव्हता. ती त्याच्या समोर आली तरी कार्तिकचा रागाने तीळपापड होत होता. माही रोज रात्री रडत रडत झोपायची. ती मनातील कोणालाच काही सांगत नव्हती. कॉलेज एक अशी जागा होती, तिथे जरा तिला बरं वाटायचं. तिथे तिचे फ्रेंड्स होते, कोमल आणि समीर. ते दोघेही तिच्याशी आपुलकीने वागायचे. ते नेहमी माहीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचे. एक दिवस कॅन्टीनमध्ये बसल्यावर समीरने मजाकमध्ये म्हटलं, माही मॅडम, लग्न केलं तरी आम्हाला बोलली नाहीस, कमीत कमी पार्टी तरी दे. माही हलकीच हसली, पण तिचं हसू कोरडं होतं. कोरडेपणा होता तिच्या हसण्यात. समीर केव्हापासून तिचा चेहरा नोटीस करत होता. त्याला कळत होतं की माही खूप टेन्शनमध्ये आहे, ती कोणत्या तरी त्रासात आहे. म्हणून त्याने तिला विचारलं, माही सर्व ठीक आहे ना? माहीने जबरदस्ती मान हलवून होकार दिला, हा सर्व ठीक आहे. पण खरं हे होतं की माहीच्या आयुष्यात काहीच ठीक नव्हतं. इकडे कार्तिक आणखी जास्त रूढ वागत होता माहीशी. हिना जे बोलली होती तेच त्याच्या डोक्यात घुमत होतं. त्याला वाटू लागलेलं की माही त्याच्या जीवनातील सर्वात मोठी चुकी आहे. एक दिवशी कार्तिकचे आई वडील बिझनेस पार्टीनिमित्त घराबाहेर चाललेले. सुलोचना देवी माहीला म्हटल्या त्यांच्यासोबत जाण्यासाठी, पण माहीची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती नाही गेली. तिला ताप होता. ती घरातच थांबली. सुलोचना देवी बाहेर जाताना माहीला सांगून गेल्या, तब्येतीची काळजी घे, औषधं वेळेत घे. रात्री खूप उशिरा कार्तिक ऑफिसमधून घरी आला. त्याने घरात सगळीकडे पाहिलं पण कोणीच नव्हतं. तेव्हा त्याला लक्षात आलं की माही घरात एकटीच आहे. काही क्षण तो विचार करत राहिला. त्यानंतर तो रूमकडे येऊ लागला. दरवाजा थोडा उघडाच होता. तो आतमध्ये आला तेव्हा त्याने पाहिलं माही बेडवर बेशुद्ध होती. तिचा चेहरा तापामुळे कोमेजलेला, श्वास वाढलेले. कार्तिक घाबरला. तो लगेच माहीजवळ बसला. तिच्या कपाळावर हात ठेवला त्याने. तापाने फणफणत होती ती. माही, त्याने तिला आवाज दिला पण ती शुद्धीत नव्हती. कार्तिकने तिला उचललं आणि वॉशरूममध्ये नेऊन तिचा ताप उतरण्यासाठी तिचा चेहरा कोमट पाण्याने धुतला. माही ग्लानीत होती. थंडीने तिचं शरीर थरथरत होतं. त्यावेळी पहिल्यांदा त्याला कळलं की माही किती नाजूक आणि निरागस आहे. तो तिला पुन्हा रूममध्ये घेऊन आला आणि बेडवरती तिला झोपवलं. पण तेव्हाच माहीने त्याचा हात पकडला. ती बोलली, जाऊ नको कार्तिक. ती अतिशय कमजोर आणि तुटक आवाजात म्हटली. कार्तिक एक क्षण तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिला. रूममध्ये खूपच शांतता होती. बाहेर खूप जोरदार पाऊस पडत होता. आता फक्त त्यांच्या वाढलेल्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. कार्तिकच्या मनातील माहीविषयीचा तिरस्कार कमजोर पडत चाललेला. माहीची अवस्था पाहून तो तिथेच तिच्या शेजारी बेडवर झोपला. तिचा निरागस चेहरा पाहून त्याने तिला मिठीत घेतलं. त्याच्याही नकळत त्याचे हात तिच्या पाठीवरून हळूवारपणे फिरू लागले. त्या रात्री ते दोघे शरीराने एक झाले. सकाळी उठल्यावर तो भानावर आला. त्याच्याही नकळत तो माहीजवळ आला होता. त्याला हिनाची आठवण आली आणि त्याचं मन पुन्हा कठोर झालं. तो रूममधून बाहेर निघून गेला. माहीला जाग आली तेव्हा तिच्या डोळ्यांमधून न थांबणारे अश्रू वाहत होते. तिला विश्वास बसत नव्हता. ज्या माणसाने नेहमी तिचा तिरस्कार केला तोच तिची सर्वात मोठी कमजोरी बनलेला आता. कार्तिकच्या मनाला सुद्धा चैन नव्हतं. बाहेरून तो स्वतःला कठोर दाखवत होता, पण आतमध्ये मनात सतत माहीचा विचार चालू असायचा त्याच्या. तो रात्रीचा दचकून उठू लागलेला. त्याला सतत माहीचा चेहरा आठवू लागला. तिचे ते नाजूक पाण्याने डबडबलेले डोळे त्याच्या नजरेसमोर यायचे. तिचा विचार करून त्याचं मन कासावीस होत होतं. पण आता खूप उशीर झालेला. माही पूर्णपणे बदललेली.
पहिली ती कमी बोलायची, पण आता ती काहीच बोलत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झालेलं. ती जास्तीत जास्त रूममध्येच राहू लागलेली. सुलोचना देवी तिला विचारायच्या, काही टेन्शन आहे का माही तुला? पण माही काही नाही, बस तब्येत ठीक नाही एवढंच बोलायची. कार्तिक पण आता माहीसमोर आला की नजर चोरायचा. पहिलं तो तिच्याशी रागाने चिडून बोलायचा, बोलताना तिला टोमणे द्यायचा. पण आता माही त्याच्या समोर आली की तो मनातून बेचैन होत होता. रोज रात्री त्याला माहीचे पाण्याने डबडबलेले डोळे आठवायचे. तिच्या विचारात तो अस्वस्थ होऊ लागलेला. रात्री तो बाल्कनीत उभा राहिला. थंड हवेची झुळूक येऊन त्याच्या शरीराला स्पर्शून जात होती, पण त्याच्या शरीरात आतमध्ये बेचैनीची आग लागलेली. तेव्हाच त्याची नजर खाली गार्डनमध्ये गेली. माही एकटीच गार्डनमध्ये हळूहळू चालत होती. तिच्या खांद्यावर एक शॉल होती, चेहऱ्यावर टेन्शन, दुःख. कार्तिक काही वेळ तिला पाहतच राहिला. त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की त्याने माहीचं आयुष्य खराब केलं आहे. पण दुसऱ्या बाजूने हिना कार्तिकवर सतत दबाव टाकत होती. तू अजून त्या मुलीला डिवोर्स का नाही देत? की तुला त्या मुलीवर प्रेम होऊ लागलंय? रागाने हिना बोलली त्याला. असं काही नाही, कार्तिक थोडं गडबडून बोलला तिला. मग संपून टाक हे तुमचं नातं. माझे आई बाबा माझं लग्न ठरवण्याच्या मागे लागलेत. कार्तिक अस्वस्थ झाला. हिनाला त्याला गमवायचं नव्हतं आणि आता माहीला पाहून त्याच्या मनात तिच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत होता. कार्तिक स्वतःला समजत नव्हता की त्याच्या मनात काय चालू आहे ते. दिवसेंदिवस माहीची तब्येत खराब होत चाललेली. आज तर ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडते. तिला सुलोचना देवी पाहतात. त्या मोठ्याने ओरडतात, कार्तिक कार्तिक कार्तिक. तिला उचलून ते सर्व हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर माहीला चेक करतात. ते बोलतात, कार्तिकला आनंदाची बातमी आहे. खुश व्हाल तुम्ही सर्व बातमी ऐकून. तसे ते तिघेही एकमेकांकडे पाहतात. डॉक्टर बोलतात, मिस्टर कार्तिक तुमची वाईफ आई बनणार आहे. सुलोचना देवी लगेच देवाला हात जोडून धन्यवाद बोलतात. पण माहीचा चेहरा एकदम पांढरा पडतो. तिला कळत नव्हतं कसं रिॲक्ट करायचं. जेव्हा कार्तिकच्या कानावर डॉक्टरांचे शब्द पडले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो खूप वेळ शांत राहिला. त्याच्या डोक्यात आता एक गोष्ट घुमत होती. तो आता फक्त नवरा नव्हता राहिला, तर तो एका मुलाचा बाप बनणार होता. त्याच दिवशी रात्री हिना त्याला भेटायला आली. तिला सर्व कळलेलं. ती चिडली होती त्याच्यावर. हिना बोलते, कार्तिक तू आता काय करणार त्या मुलासोबत? पूर्ण जिंदगी घालवणार का त्या मुलासोबत? कार्तिकने आज पहिल्यांदाच हिनाकडे अतिशय रागाने रोखून पाहिलं. बस कर हिना, तो बोलतो. हिना तर त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण आज पहिल्यांदाच तिच्याशी असं वागत होता कार्तिक. तू बदललास कार्तिक, हिना बोलली. असू शकतं, कार्तिक बोलतो. हिना, मला आता जाणीव होत आहे की मी किती चुकीचा वागत होतो माहीसोबत. खूपच चुकीचा वागलो मी तिच्याशी, तिची काही चूक नसताना. हिना रागाने तिथून निघून गेली. कार्तिक तिथेच बसून राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर सतत माहीचा निरागस चेहरा येत होता. त्याला जाणवत होतं आता तो माहीचा तिरस्कार नाही करत, तर तो तिच्यावर प्रेम करतो. त्याला सतत तिचा चेहरा आठवत होता, ज्या मुलीला त्याने कायम दुःख दिलं. तिच्यामुळेच त्याच्या जीवनात सगळ्यात मोठा आनंद येणार होता. माही खिडकीजवळ बसलेली. तिच्या चेहऱ्यावर तीच शांतता होती जी मागील काही महिन्यांपासून कार्तिकला बेचैन करत होती. कार्तिक हळूहळू तिच्या जवळ आला, पण तो येताच माही तिथून उठून जाऊ लागली. तसं कार्तिकने पटकन माहीचा हात पकडला. माही प्लीज थांब ना. कार्तिकचा आवाज पहिल्यासारखा क्रूर नव्हता. माहीने कार्तिककडे न बघताच विचारलं, काही काम होतं का? कार्तिकचे डोळे पाण्याने भरले. तो माहीला म्हणाला, मला माफ कर माही. तिने त्याच्याकडे पाहिलं. ती बोलली, माफ आणि
हलकी हसली. कार्तिक, तुला माहिती तरी आहे का तू माझ्यासोबत काय केलं आहेस ते? कार्तिकजवळ बोलण्यासाठी काहीच नव्हतं. तो शांत उभा होता. माही बोलली, मी नेहमीच तुला माझं समजले. तुझे टोमणे सहन केले, तुझा राग, तिरस्कार सहन केला. पण कार्तिक, तू मला फक्त दुःख दिलंस. बोलताना माहीच्या डोळ्यांमधून अश्रू गालावर ओघळले. तुला माहिती आहे का, त्या रात्रीनंतर मी रोज मनातून तीळ तीळ तुटत होती. आणि तू म्हणतोस माफ कर तुला? कार्तिकची नजर झुकलेली. तो म्हणाला, मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे माही, पण मी खरंच स्वतःला बदलू इच्छितो. माहीने त्याचा हात तिच्या हातावरून बाजूला केला. कार्तिक, काही जखमा अशा असतात त्या फक्त माफी मागून नाही भरत. बोलून निघून गेली ती आणि कार्तिक तिथेच तिला पाठीमागून पाहत राहिला. त्या दिवशी त्याला समजलं की कोणाचंही मन तोडणं किती सोपं असतं, पण त्याला जोडणं किती कठीण असतं. हिना सतत कार्तिकला फोन करून परेशान करत होती. कार्तिक तिचा फोन घेत नव्हता. शेवटी ती कार्तिकच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला आली. ती म्हणाली, कार्तिक, तू मला असं इग्नोर का करत आहेस? कार्तिकने शांततेत तिच्याकडे पाहिलं आणि तो तिला बोलला, कारण आता मला समजलं आहे की मी चुकीचा होतो. हिना त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. बोलली, म्हणजे कार्तिक? कार्तिक बोलला, म्हणजे माही माझ्या बाळाची आई होणार आहे. मी आता माहीसोबत चुकीचं नाही वागणार. कार्तिक, पण आपलं प्रेम? कार्तिकच्या डोळ्यांमध्ये आता त्याच्याच वागण्याचा पश्चाताप होता. जे प्रेम एखाद्या व्यक्तीचं मन तोडतं, एखाद्याला दुःख देत असेल तर ते प्रेम नसतं. हिनाच्या डोळ्यांमधून अश्रू टपकले. ती काही न बोलता तिथून निघून गेली. त्याच दिवशी कार्तिकने त्याच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे तो आतापासून फक्त माहीचाच असणार आहे. तेव्हापासून त्याने माहीची काळजी घ्यायला सुरुवात केली. तो वेळेत घरी येऊ लागला. माहीला वेळेत औषधं स्वतः देऊ लागला. तिच्यासाठी रोज रात्री आठवणीने दूध घेऊन रूममध्ये यायला लागला. सुलोचना देवी आणि आबासाहेब कार्तिकला माहीची काळजी घेताना पाहून खूप खुश झाले. पण माही अजूनही कार्तिकपासून दूर राहत होती. एका रात्री माही गॅलरीत उभी होती. थंड हवा हळूवार माहीच्या शरीराला स्पर्शून जात होती. तेव्हाच कार्तिक तिच्या मागे आला आणि त्याने माहीच्या खांद्यावर शॉल ठेवली. थंडी लागेल माही इथे तुला, तो तिच्यासमोर उभा राहत बोलला. मला माहिती आहे मी तुझ्या लायक नाहीये, पण मी आयुष्यभर तुझी काळजी घेईल आणि तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न करीन माही, तो म्हणाला. ते ऐकून माहीच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं. का? कशासाठी अचानक एवढा बदल? तिने त्याला विचारलं. कार्तिकने तिच्याकडे पाहत स्मित केलं, पण त्याच्या डोळ्यांमध्ये माहीसाठी खूप प्रेम होतं. तो बोलला, मला खूप उशिरा कळलं की मी तुझा तिरस्कार नाही तर तुझ्यावर प्रेम करतो. तुझं असं शांत राहणं मला त्रास देतं. तुझे अश्रू मला रात्रभर झोपू देत नाहीत. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तू माझ्या बाळाची आई होणार आहेस, तेव्हा मला जाणीव झाली की तू माझं आयुष्य आहेस. माहीच्या डोळ्यांमधून अश्रू आले. एक चान्स दे माही, बस एक चान्स. मी सर्व ठीक करेन, तो म्हणाला. काही क्षण दोघेही शांत झाले. मग माहीनेच हलकं तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. ती जवळ मिठीत येताच कार्तिकने समाधानाने डोळे मिटले, जसं की त्याला त्याची अनमोल गोष्ट मिळाली. काही महिन्यानंतर त्यांच्या घरी आनंदी आनंद होता. माहीने एका छोट्या गोंडस बाळाला जन्म दिला होता. कार्तिक त्याच्या बाळाला छातीजवळ घेऊन सतत माहीला पाहत होता. आज माहीच्या डोळ्यांमध्ये कार्तिकसाठी फक्त प्रेम होतं. सुलोचना देवींच्या डोळ्यांमधून आनंद अश्रू आले. रात्री सगळे झोपल्यावर कार्तिक माहीजवळ आला. त्याने हळुवारपणे तिचा हात त्याच्या हातात घेतला. बोलला, थँक्स माही. माही हलकं असली. कशासाठी? तिने विचारलं. माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला एक चांगला माणूस बनवण्यासाठी, तो बोलतो तिला.
माही अतिशय प्रेमभऱ्या नजरेने भावूक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. कार्तिकने तिला जवळ घेतलं, तिच्या कपाळावर ओठ टेकवले, तिला घट्ट मिठीत घेतलं. कारण त्यांच्या नात्यात आता तिरस्कार नव्हता, होतं तर ते फक्त प्रेम आणि प्रेमच होतं. कथा समाप्त. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.